पत्रकार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी कराड शहरासह कराड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान केला। यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले। रामकृष्ण वेताळ यांच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिन साजरा करून कराड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान केला जातो। याबद्दल कराड तालुक्यातील पत्रकारांनी रामकृष्ण वेताळ यांचे आभार व्यक्त केले। मराठी पत्रकारितेची सुरुवात केली आणि त्याचा धागा घेऊन आपण कराड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव गेले अनेक वर्ष प्रामाणिक आणि सचोटीनं ग्रामीण भागातल्या शहरातल्या सर्व बातम्या, त्यामध्ये प्रिंट मीडिया असेल, काय व्हिडिओमध्ये, अशा सर्व पत्रकार बांधवांनी गेली अनेक वर्ष कराड तालुक्याचा सन्मान हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केले। म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। खरं तर दरवर्षीप्रमाणे आपला छोटासा कार्यक्रम आपण घेतो। पत्रकार बांधव म्हणले की प्रत्येक वेळेला कार्यक्रमामध्ये जायचं, बातम्या घ्यायच्या, त्यांचं ते दैनंदिन चालू असतं, परंतु पत्रकाराचा कोणीतरी सन्मान केला पाहिजे। समाजाचा जो डोळा आहे या डोळ्याला कोणीतरी सन्मानित केलं पाहिजे। म्हणून मी गेले 3-4 वर्षापासून हा खऱ्या अर्थानं पत्रकारांचा सन्मान घेण्याचा कार्यक्रम करतो। खरं तर मी सामाजिक, राजकीय, व्यवसाय काम करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी कधीही आपल्याला माझी हीच बातमी छापा, मला हेच तुम्ही माझं प्रसिद्ध करा असं कधीही करत नाही। परंतु दरवर्षीप्रमाणे गेल्या 5-6 वर्षामध्ये जो पत्रकार माझ्याकडे एखादी जाहिरात मागायची, अशा प्रत्येक पत्रकाराला फुल फुलाची पाकळी ही देण्याचं काम मी सातत्याने करत असतो। मी कोणी कुठल्या विचाराचा, कुणाचं मत काय हे कधीही बघितलं नाही। एखादा पत्रकार बांधव आपल्याला की त्या पत्रकार बांधवाला आपण सन्मान दिला आणि त्या पत्रकार बांधवाचा सन्मान वाढवणं ही खऱ्या अर्थानं भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची। एक सामान्य शेतकऱ्याचा मुद्दा आहे। मी सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याच्या घरचा मुद्दा पुढे जात असताना गेल्या 10-12 वर्षामध्ये माझी सामाजिक उंची वाढवण्याचं काम तुम्ही केलं असेल तर इथे बसलेल्या तुम्ही सगळ्या त्याचा साथ अभिमान आहे। ज्या वेळेला राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा असते त्यावेळेला कराड तालुक्याचे काळासाधारण महत्व आहे। त्या कराड तालुक्यानं महाराष्ट्राचा जन्म झाल्यावरचे पहिले स्वतंत्र मुख्यमंत्री या कराड तालुक्यात झाले। त्यामुळे कराड तालुक्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगळं महत्व आहे। त्यामुळे इथल्या पत्रकाराने एखादी बातमी दिली, त्या बातमीला सुद्धा एक वेगळं आणण्याचा मोरे सरांच्या मार्गदर्शनामध्ये मोरे सरांनी अगदी प्रामाणिकपणे मांडलं। आमच्यासारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी उभा राहण्याचं कारण काय? समाजामध्ये अनेक चांगली लोक आहेत, कधीतरी चांगल्या लोकांचं छापलं पाहिजे। एखादं चुकीचं वागत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण छापलं पाहिजे। फक्त राजकीय पुढव्यांच्या बातम्या छापून उपयोग होणार नाही। खऱ्या अर्थानं पत्रकारांना भविष्यामध्ये समाजाला शिस्त लावण्यासाठी सुद्धा कधीतरी लिहावं लागेल ही खऱ्या अर्थानं आज या गोष्टीची गरज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। कारण प्रामाणिकपणे काम करणारा माणूस पुढे जात असतो, परंतु प्रामाणिकपणा हरवण्याची भूमिका समाजाच्या अनेक घटकांच्या मनामध्ये असते। दुसऱ्याच्या पायामध्ये दगड टाकून आपण कसं मोठं व्हायचं ही भूमिका गेली अनेक वर्ष समाजामध्ये बळावत आहे। त्या गोष्टी सुद्धा पत्रकार बांधवांनी सचोटीने लक्ष दिलं, प्रामाणिकपणे एखाद्या माणसावर अन्याय होत असेल तर अन्यायाच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। सरांनी सांगितल्यासारखं कराड तालुक्यामध्ये काय कार्यकर्त्यांना आपण उंची वाढवण्याची सुद्धा भूमिका घेतली पाहिजे। समाजामध्ये अनेक कार्यकर्ते नवीन युवक आता राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करतात, सेवक म्हणून काम करतात, सेवक म्हणून पुढे जात असताना त्या कार्यकर्त्याची उंची वाढवण्याची खऱ्या अर्थानं गरज ही तुमच्या हातामध्ये।
आणि तुम्ही जर ती केली तर निश्चितपणे भविष्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी, भविष्याचा भारत घडवण्यासाठी समाजातले अनेक युवक राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये पुढे येतील. कारण आपण सगळेजण बघतोय राजकीय लोकांची प्रतिमा मलिन होत चालली, प्रामाणिकतापणा त्यांच्या जवळचा निघून गेलेला. प्रत्येकाला असं वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे. ही भूमिका घेऊन राजकारणामध्ये सातत्याने गेली 50-60 वर्ष आपण सगळे बघतोय. आणि त्याच बरोबरीनं राजकारणामध्ये जशी स्वच्छता आली पाहिजे तशी समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये स्वच्छता निर्माण झाली पाहिजे. यासाठी आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी काम केलं. 2014 साली या देशामध्ये आदरणीय मोदींचं सरकार 2014च्या अगोदरचा भारत आणि 2014च्या नंतरचा भारत हा गतीनं पुढे चालला. आपण सगळे जर बघताय जगाची परिस्थिती काय आहे, जगाच्या पुढे अनेक संकट आहे. अमेरिका सारखं राष्ट्र टेरिफच्या नावाखाली भारतावरती अनेक गोष्टी लादतात. तर टेरिफ म्हणजे काय हे समाजातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना समजतं. आणि अमेरिका का टेरिफ नव्हतं, अमेरिका कशासाठी टेरिफ नव्हतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भारताच्या पंतप्रधानांनी रशियाशी तेलाचा करार केला म्हणून आज आपण केली. 2013-14 किती रुपयाने तेल होतं, आज तेलाचा भाव काय आहे, सोन्याचे भाव किती पुढे निघालेले आहेत, अल्युमिनियमचे भाव किती पुढे निघालेले आहेत, कॉपरचे भाव किती पुढे निघालेले आहेत. 50% इकॉनॉमी ही तेलावरती आपली चालते. तेल खरेदी करण्यासाठी 50% भारताचा पैसा बाहेर जात होता. परंतु या देशाच्या पंतप्रधानांनी निर्णय केला इलेक्ट्रिकच्या गाड्या, इलेक्ट्रिसिटीवरती अनेक नवीन योजना आणल्या, सीएनजी आणला, डिझेल पेट्रोलवरची निर्भरता कमी केली. आणि रशिया आणि युक्रेनचं ज्यावेळेला युद्ध चालू झालं त्यावेळेला रशिया बरोबर करार केला. रशियाचं तेल युरोप राष्ट्रांनी बंद केलं. मग आता भारत काय करतोय तर रशियाकडे तेल घेतात आणि तेलाचा व्यापार युरोप बरोबर आपण करतो. आणि त्या तेलातून करोडो रुपये आपण आज करून भारत देश पुढे कसा जाईल यासाठी काम करतो. जीएसटी वरती आपण प्रामाणिकपणे 10 वर्षामध्ये या सरकारनं काम केलं. जीएसटी सारखा निर्णय घेतला. आज देशामध्ये कुठल्याही पद्धतीची आर्थिक चणचण नाही. गेल्या 10 वर्षापूर्वी राज्यातल्या अनेक शासकीय कार्यक्रमामध्ये गेले की म्हणायचे की आमचा पगार होत नाही, राज्य बुडाला निघाला, देश बुडाला निघाला. 2014 नंतर तुम्ही पत्रकार बांधव सगळे हुशार बांधवा, कधी अशी परिस्थिती आली का कुठल्या ऑफिस मध्ये असा निरोप आला की आमचा पगार वेळेत झाला नाही. जगाची एवढे भारतामध्ये यायला लागली. चीन सारखं राष्ट्र पुढे जात असताना चीनच्या बरोबरीने भारत पुढे जायला लागला. असं वेगळ्या दिशेनं भारत जात असताना याही गोष्टी कधीतरी आपण समाजामध्ये मांडल्या पाहिजे, समाजाच्या समोर आल्या पाहिजे. यासाठी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका असते. प्रकाश साहेब, एवढे सगळे पत्रकार एका ठिकाणी जमवणं एवढं सोपं नसतं. आणि हे तुम्ही कार्य करून दाखवलं आहे म्हणजे तुमच्यावर कोणाच्या पत्रकाराचं प्रेम आहे. आणि हे प्रेम प्रत्येक वर्षी वाढत राहू या शुभेच्छा देतो. खरं तर आजच्या या कार्यक्रमाला कराड शहरातील प्रमुख दैनिकांचे पत्रकार जर आहेत तर उत्तर पत्रकार जास्त आलेले आहेत. वैभव पटलासारखे दक्षिणमधून पण आलेले असतील. तर हे सर्व पत्रकार या ठिकाणी आल्याबद्दल थोडंसं काही वेगळं बोलायची माझ्यामध्ये इच्छा झालेली आहे की मी बोलून दाखवत आहे. कारण कार्यक्रम पत्रकार दिनाचा आहे, वेदांत साहेबांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. खंत एक कोणती आहे, गेल्या काही वर्षात आपल्यामधील शोध पत्रकारिता पूर्ण संपलेली आहे. आणि फक्त मी सर्वांनाच बोलतोय, प्रिंट आणि व्हिडिओ दोघांना पण बोलतोय. एखाद्या कार्यक्रमाचा व्हिडिओ काढायचा आणि फेसबुकला टाकायचा किंवा तुमची हायाची टाकायची, याची ह्याला काय शोध पत्रिका बनत नाही. सुशील नायकने एखादी बातमी पाठवून दिली, अजिबात हेडिंग सुद्धा न बदलता IRC तुम्ही त्या लिंकवर पाठवला, प्रिंटची पण लोक तेच करतात. याला काय पत्रकारिता बनत नाही. किमान
प्रसिद्धी विभागाला दिलेली पत्र जे असते प्रेस नोट, त्याच्यातला एखादा चांगला मुद्दा खाली असतो, तो खालचा वर करून जर लावला तर ती वेगळी बातमी. कारण सर्व दैनिकामध्ये जर एकच हेडिंग आलं तर पेपर लोकांनी कशासाठी घ्यायचा. पुण्यनगरचं पण हेडिंग तेच, पुढारीचं पण तेच, सकाळचं पण तेच, वेगवेगळ्या न्यूज लिंकचं पण हेडिंग तेच. मग तो लिंक कशासाठी वाचायची. आपल्याला त्यातलं काहीतरी वेगळं काढता आलं पाहिजे. काल कराडमध्ये पालकमंत्री येऊन गेले, एक वेगळी घटना होती. याबाबत पुढच्या 2 दिवसात वेगवेगळं लिखाण होईल, व्हायला पाहिजे. जर होत नसेल, फक्त राजकीय नेत्यांच्या दिलेल्या प्रश्न हाय अशा छापण्यासाठी जर आपला जन्म झालेला असेल तर भविष्यात आपल्या हालत खराब होईल. आहे असे व्हिडिओ तुम्ही जर फॉरवर्ड केले तर त्यांचं फेसबुक पेज आहेच नाही, मग तुमचा कशात उपयोग आहे. आपल्याकडे एक वेगळा गुण जो आहे पत्रकारितेतला तो दाखवला पाहिजे. आणि ते नाही दाखवलं त्याला आपण असं म्हणूया खोड्या काढा म्हणूया किंवा चिंतागिरा म्हणूया. शंभराज देसाई काल एक वाक्य बोलून गेले की भाजपच्या नगरसेवकांना बोलवलं नव्हतं, तर ते एक वाक्य बोलले की नाही ही सभा अशी होती आणि फक्त अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना बोललो होतो. मग बाकीचे 22 नगरसेवक आपाप आले का. बाळासाहेब पटेलांना पण निमंत्रण नव्हतं असं ते बोलले. बाळासाहेब पटेल कसे आले, याच्यावर वेगळं लिखाण झालं पाहिजे. हे फक्त पक्षीविषयी बोलत नाही, जे दिसेल आपल्याला, जे दिसेल प्रत्येक कार्यक्रमात जे दिसेल त्याच्यात जर वेगळं लिहायचा प्रयत्न केला तर तुमचा न्यूज चॅनेल नक्कीच चालेल. कारण कराडमध्ये अनेक दिवसांपासून एक आंदोलन चालू आहे, त्याच्यावर तो स्वतः लिखाण करतोय. पण आपल्यामधून सुद्धा यावर लिखाण होणं गरजेचं आहे. कराडमध्ये 50 कोटी खर्च करून एवढं मोठं रेल्वे स्टेशन उभं केलेलं आहे, पण रेल्वे स्टेशन नावाचा बीट असतो हे आपल्याला माहीतच नाही. एवढा मोठा बीट आहे, रेल्वे स्टेशनला जर 50 कोटी रुपये आले असतील तर एक सुद्धा रेल्वे स्टेशनची बातमी कुठल्याही पेपरने छापलेली नाही. हे जरा खंत वाटते मला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासारखं फार मोठं कार्यालय आहे, जे कार्यालय सातारा किंवा कोल्हापूरला नेण्यासाठी फार मोठा प्रयत्न झाला होता. सातारामध्ये खूप इच्छा होती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं कार्यालय सातारा यावं. कोल्हापूरवाल्यांनी खूप प्रयत्न केला बंटी साहेबांच्या वेळेला, पण ते पृथ्वीराज चव्हाणांच्या मध्ये कार्यालय गावामध्ये आलं. किती लोक त्या व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात आतापर्यंत गेले. त्या जिल्ह्याचं त्या व्याघ्र प्रकल्पाचं कार्यक्षेत्र मला वाटते 4 का 5 जिल्हे बरोबर. मग आपण तिथं का जात नाही. असे खूप बीट आहे की जिथं आपण पोहोचू शकत नाही. पोहोचायला पाहिजे. नुसती किरकोळ मला असं वाटतंय कशामुळे बोलतोय की आपला पेपर का वाचायचा लोकांनी आणि आपला न्यूज चॅनल लोकांनी का बघायचा, किंवा आपली जी ब्लॉग असेल तो लोकांनी का वाचायचा. सगळ्यांचं जर एकच हेडिंग असेल तर लोक अक्षरशः तुम्हाला स्क्रोल करतात. असं तुम्ही एखादी वेगळी बातमी करा. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की न्यूज किती लोकांनी वाचली हे पाहण्यासाठी यावेळी असतं हे न्यूज किती पाहिजे. व्ह्यूवर येतात, तुम्हीच बघा व्ह्यूवर 7, 8, 9, 10, 15, 20, 25च्या पुढे तुमचे व्ह्यूवर का जात नाही, त्यात वेगळं काही नसतं. फेसबुकला सुद्धा सुविधा उपलब्ध आहे, तुमची पोस्ट किती लोकांनी पाहिली. उत्तर मधल्या घडामोडीवर मी काल एक मेसेज टाकला फेसबुकवरती, तो काल आतापर्यंत 16,000 लोकांनी वाचला. आणि 16,000 लोकांनी वाचलाय म्हणजे त्याच्या 4 लोकांनी तो एवढी चर्चा केली आहे. आपल्यातला एक वेगळा जो गुण आहे तो तुम्ही फेसबुकवर दाखवा, इंस्टाग्रामवर दाखवा. तुम्हाला लोकांनी पत्रकार म्हणून आलेल्या कुटुंब राहिलं पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. नाहीतर तुम्हाला जर ऑफिसच्या बाहेर बसवलं तर कधी बसणार नाही. तुम्ही फक्त अशाच पत्रकारात गेला तर तुम्हाला लोक बाहेर बसवतात. कुठल्याही कार्यालयामध्ये तुम्ही गेल्यानंतर मी आमच्या सर्व स्टाफला सांगतो गार्डन आज आहे, पण ते कधी जायचं तुमचा दरवाजा तोडा पाहिजे. बरोबर आहे ना. आपला दरवाजा वाढण्यासाठी, आपली पत्रकारितेची उंची वाढवण्यासाठी आपण या पुढील काळात ह्या वर्षभरात एक कुठला तरी एक वेगळा चॅलेंज किंवा एक वेगळा गोल मिळूसारखं काळाबद्दल मोठ्या प्रमाणात चालावं आणि एखाद्याचं नाव जावं अशी या वर्षभराची इच्छा आहे. एखादा विषय पत्रकारितेमधला ऑल डिशनला लागून त्याच्यावर मंत्रिमंडळात चर्चा व्हावी
अशी एखादी बातमी आपल्या सर्व पत्रकारांच्याकडून या वर्षभरात व्हावी, प्रिंट माध्यमातून किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमाने, अशी माझी या वर्षभरात तुमच्याकडून अपेक्षा आहे. भारतीय दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा. भाजपचे नेते आणि भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या वतीनं आज कराडमधील सर्व पत्रकारांच्या सन्मानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रामकृष्ण वेताळ साहेबांना मी धन्यवाद देतो, कारण दरवर्षी इथून सुद्धा ते पत्रकारांचा सन्मान इथं करतात. आम्हाला सर्व पत्रकारांना आणि त्याबद्दल की सर्व पत्रकारांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. इथं उपस्थित परवा नितीन ठाकरेंचा फोन आला होता, त्यावेळेला मला चर्चा करताना त्यांनी सांगितले की यावर्षीचा आकडा सक्षम होतो. आता विकास गोष्टी यावेळेचा आकडा सक्षम केलेला आहे. त्यानंतर साहेबांच्या तुमच्या प्रेमाची परिस्थिती आहे आणि बघितल्यानंतर असं वाटतं की हा मूळ कारणच्या पत्रकारांचा कार्यक्रम केवळ कराड शहर आणि उजवडी परिसर उत्तरातल्या सगळ्या पत्रकारांना सुद्धा इथं सामावून घेतले आणि या निमित्ताने या सर्व पत्रकारांची भेट झाली, आमची सुद्धा त्याची भेट झाली, संवाद झाला. त्याबद्दल सर्वांचा आहे. वेताळ साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर पत्रकारांच्या प्रती संवेदनेची भावना त्यांनी सतत ठेवलेली आहे आणि न चुकता दरवर्षी हा कार्यक्रम घेतात. त्याबद्दल त्यांचे आभार आणि संधी दिल्याबद्दल संयोजकांचे सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा. आपले मान्यवर विकास साहेब यांनी नेहमीच आपल्याला कृष्णा आणि पहिलीचा संगम असलेल्या या कराडमध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम होतोय. आम्हाला खूप अभिमान वाटतो की कोणताही कार्यक्रम घेण्यापूर्वी माणसाचं मन मोठं असावं लागतं आणि ती आतून यावं लागतं. याचं प्रतीक म्हणजे आपले वेताळ साहेब आहे. 6 जानेवारी 1832 साली मराठी वृत्तपत्राच्या जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र प्रकाशित केलं आणि त्या वृत्तपत्राला असा काही चमत्कार दिला की समाजाला दिशा दिली. एक समाज प्रबोधनाचं एक प्रबळ माध्यम अशा रूपात त्यांच्यावर बघितलं गेलं. त्यांच्या माध्यमातून पत्रकार क्षेत्रात अनेक पिढ्या घडल्या. आज त्यांनी दिलेला वसा आणि वारसा घेऊन आम्ही सर्व बांधव एक दिलानं वाटचाल करतो. आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे. मी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम अभिवादन करतो. आपण प्रत्येक वर्षी 6 जानेवारीला हा कार्यक्रम आयोजन करता. हे विखरलेल्या म्हणजे प्रत्येक आपल्या क्षेत्रात असतं आणि ग्रामीण भागातून पत्रकार इकडे आलेले आहेत. प्रत्येकाच्या व्यथा आपल्याकडे नेहमी येत असतात. त्यांच्या पाठीवर नेहमी आपली शाबासकीची छाप असते. तुम्ही म्हणता कधी काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तर हे जे तुमचे शब्द असतात आपुलकीचे, प्रत्येक वर्षी तुम्ही बोलवून आम्हाला श्रीफळ देता, प्रेमाची शाल देता, पाठीवर शाबासकीची छाप देता. तेच खरं आमच्यासाठी आयुष्यात पुढं जाण्यासाठी एक माध्यम असतं, आपली प्रेरणा असते. साहेब आपण इथं कार्यक्रम घेता, आम्हाला बोलवता, आपल्या सगळ्यांचा सन्मान करता. मैं कोई लीडर या कोई वक्ता नहीं हूँ, लेकिन मुझे एक बात याद है कि आपण जेव्हा जगामध्ये पुढे जातो त्यावेळेला हमें रोकने वाले, हमें टोकने वाले बहुत कुछ होते हैं, चाहे वो राजनीति हो, अन्य समाज का कोई भी हिस्सा हो, जो तुम्हें अपने साथ रोकते हैं टोकते हैं। एक समय ऐसा दुनिया में आता है, वही रोकने वाले तुम्हें आखिर एक वक्त ऐसा आता